वेतवडेपैकी भेंडाई धनगर वाड्यावर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांचा ठणठणाट सुरू आहे, पण याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असून आम्ही जगायचं कसं असा संतप्त सवाल इथले नागरिक करू लागले आहेत। पाहूया याबाबतचा कट्टा न्यूजचा स्पेशल रिपोर्ट। पन्हाळा तालुक्यातील वेतवडे येथून सुमारे 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर भेंडाई धनगरवाडा आहे। या धनगरवाड्यावर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून कोट्यावधी रुपये खर्च करून रस्ता करण्यात आलाय। तोही गेल्या वर्षापासून अपूर्णच आहे। याकडे कोणाचंही लक्ष नाही। तसंच धनगरवाड्यावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललाय। याकडेही प्रशासनाचं आणि लोकप्रतिनिधींचं अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसतंय। धनगरवाड्यावर सुमारे 25 कुटुंब राहतात, पण यांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे। सन 2018 मध्ये विहीर आणि पाणी साठवण्यासाठी टाकी बांधली, पण आज अखेर या विहिरीमधील आणि टाकीमधील ग्रामपंचायत प्रशासनानं गाळ काढलेला नाही। विहिरीमध्ये साप बेडक्या उड्या मारताना दिसत आहेत आणि हेच पाणी इथले ग्रामस्थ आणि जनावरं पीत असल्याचं समजतंय। त्यामुळे इथं आजारी पडण्याचं प्रमाण जास्त आहे। त्यातच गावाला आरोग्य सेवक ही नाही। मग हा धनगरवाडा आता खऱ्या अर्थानं पोरकाच म्हणावा लागेल। लोकप्रतिनिधींनी फक्त मतदानापुरतच आमच्याकडे येतात असा आरोपही येथील नागरिकांनी केलाय। 50 वर्ष झाली असतील आम्ही तर राहायचं कसं, जगायचं कसं। एखादं जर पेशंट असलं तर आम्ही डोक्यावरनं खांद्यावरनं पाठीवरनं नेऊन अशी कितीक जण आमच्या इथं हरवली असतील, कितीक जण मिली असतील, तरी सुद्धा इथं आमची दखल कुणी घेतलेली नाही। परत आता इथं विहिरीत पाणी नाही, ते बेडक्या गाळ आहे, ते आम्ही पितोय पाणी। सोलर बसवल्या 2 वर्ष झाली, ती सोलर बंद आहे। ती काय अजून कुणी काय तिच्याकडे लक्ष घातलेलं नाही, ती बंदच आहे। आम्ही काय नुसतं मतापुरता मतदानच्या वेळी आले तर रात दिवस इथे येऊन माणसं वस्त्या करतात, मतदान हक्कासाठी मागतात आणि त्यांच्यानं आमच्याकडे काही लक्ष सुद्धा केलेलं नाही। नुसती मतापुरती तेवढी येतात आणि म्हणतात रस्ता करून देतो, पाणी देतो, लाईट देतो। इथं आम्ही राहतोय का नाही तर तुम्ही बघा, प्रत्यक्ष बघावं आणि आमची काय ती आम्हाला जगण्यासाठी सोयी काहीतरी करावी अशी आमची विनंती। आम्हाला मुबलक पाणी मिळणार कधी, हा येथील मोठा गंभीर प्रश्न आहे। शासन आपल्या स्तरावर अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी करोडो रुपये खर्च करत आहे। मग यांना पाणी कधी मिळणार का? यांना पिण्याच्या पाण्याची फक्त वाटच बघावी लागेल। धनगरवाड्यावर रस्ता नसल्यानं रुग्णांना उचलून खाटोलीमधून गावात घेऊन जावं लागतं। मग शासनाचे रस्ते महामंडळात कुठे आहे? आम्हाला कोणी वाली आहे का? मग आम्ही जगायचं कसं असा किळसवाणा सवालही या धनगरवाड्यावरून उभा राहतोय। न्यूज कट्टासाठी वेतवडेहून धनाजी खोरात।